नमस्कार, मी श्वेता पवार. सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया WRI इंडिया यांच्या तांत्रिक सहाय्याने 2022 मध्ये सोलापूर शहराच्या पहिल्या वातावरण बदल कृती आराखड्यावर काम करण्यास सुरुवात केली होती. या वातावरण बदल कृती आराखड्याचे माननीय महापालिका आयुक्त श्रीमती शीतल तेली उगले यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया म्हणजेच WRI इंडिया या संस्थेने सोलापूर महानगरपालिकेसोबत सोलापूर शहरासाठीचा वातावरणीय बदल कृती आराखडा म्हणजेच क्लायमेट ॲक्शन प्लॅन तयार केलेला आहे. WRI इंडियातर्फे श्री महेश हरहरे व लिहोनो नून्स यांनी सर्वांचे स्वागत केले आणि वातावरणीय बदल आराखड्याचे सादरीकरण केले. त्यानंतर WRI इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री माधव पै यांनी आपले विचार सादर केले आणि सर्व भागधारकांचे हा आराखडा बनवण्यासाठी आभार मानले. यानंतर श्री शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त मनपा यांनी या आराखड्यातील मनपा व इतर संस्थांच्या योगदानाबद्दल आभार मानले. तसेच प्रक्रियेतील विस्तृत विश्लेषण याबाबत सर्वांना माहिती दिली. यानंतर या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे राज्य वातावरणीय बदल कृती सेलचे संचालक अभिजित घोरपडे यांनी देखील दृकश्राव्य प्रणाली पद्धतीने सहभाग नोंदवून सोलापूर शहरातील सर्व भागधारकांचे आराखड्याच्या प्रकाशनाबद्दल अभिनंदन केले. तसेच महाराष्ट्र राज्य सरकारचे वातावरणीय बदल कृती संदर्भातील महत्त्वाचे उपक्रम यासंबंधी माहिती दिली. मुंबई महानगरपालिकेनंतर सोलापूर राज्यातलं दुसरं शहर आहे फक्त की ज्यांचा क्लायमेट ॲक्शन प्लॅन पब्लिश झालेला आहे. आय एम व्हेरी हॅपी की माझ्या काळामध्ये हे झालं आणि माझ्या टीमच्या बरोबर असताना हे झालं. तर आज हे कार्यक्रम व्हायच्या आधी मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. आमचा सोलापूर शहराचा DP प्लॅनची रिव्हिजनची प्रक्रिया चाललेली आहे आणि पुढच्या 20 वर्षांसाठी जो काही विकास योजना बनेल तर त्याच्या प्रक्रियेमध्ये आम्ही आहोत आणि सगळ्या स्टेकहोल्डर्सला नागरिकांना बरोबर घेऊन याच्यामध्ये काम चाललेलं आहे. तर माझं महेश आणि आपल्या सगळ्या टीमना विनंती आहे की DPचं फॉर्मेशन आम्ही करतो आहोत रिव्हिजनचं. हे सगळं करत असताना क्लायमेट ॲक्शन प्लॅनमधल्या ज्या काही वर्केबल सजेशन्स आहेत तर त्या पण मला द्याव्या. म्हणजे माझी बरोबर ही इच्छा आहे की हा क्लायमेट ॲक्शन प्लॅन फक्त या पुस्तकापुरता बंदिस्त राहू नये. त्याला जर म्हणजे पेपरवरून फील्डवरती न्यायचं असेल तर त्याला लागणारं जे काही सगळं आहे तर ते आपण केलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना जो आमचा DP प्लॅन आहे त्याच्यामध्ये जर या गोष्टी आल्या तर 20 वर्ष त्यांना कोणी बदल त्याच्यात करू शकणार नाही. यानंतर सोलापूर वातावरणीय बदल कृती आराखड्याचे प्रकाशन माननीय महापालिका आयुक्त श्रीमती शीतल तेली उगले यांच्या हस्ते व सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे आणि संदीप कारंजी उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. महानगरपालिकेचे विविध अधिकारी व इतर संस्थेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या वातावरणीय बदल कृती आराखड्याअंतर्गत सोलापूर शहराशी संबंधित वातावरणीय बदलामुळे होऊ शकणाऱ्या धोक्यांबद्दलचे विश्लेषण करण्यात आले आहे. सोलापूर शहरात विशेषतः 4 वातावरणीय बदलासंदर्भातील धोके संभवतात. शहरी उष्णता अर्थात अर्बन हीट, वायू प्रदूषण, प्रादेशिक पातळीवर पर्जन्यमानातील व्यापक बदल व जलसंसाधनावरील ताण आणि जलपातळी खालावणे अर्थात भूजलाचा ऱ्हास. आराखडा तयार करण्याच्या व्यापक प्रक्रियेमध्ये विविध विभाग आणि संस्थांकडून संबंधित माहिती गोळा करण्यात आली. त्यानंतर त्याचे विश्लेषण आणि अभ्यास करण्यात आला. तसेच विविध भागधारकांशी विविध वेळी व्यापक सल्लामसलत करण्यात आले आहे. सोलापूर वातावरणीय बदल कृती आराखड्याचे उद्दिष्ट हे भविष्यात शहराचे कमी कार्बन, हरित आणि जलसंवेदनशील विकासाद्वारे निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्याच्या दिशेने मार्गक्रम करण्याचे आहे.